शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करत असतो. त्यासोबतचं सगळं प्लॅनिंग आणि अशी जी काही सक्सेस शेतकरी आहेत यांच्या मुलाखती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तुम्हाला जर तुमच्या तालुक्यातील जिल्ह्यातील मुलाखत बघायची असेल, शेतकऱ्यांची घड क्वालिटी बघायची असेल तर तुम्ही तुमच्या आपल्या युट्यूबवरती तुमच्या तालुक्याचं जिल्ह्याचं नाव टाकून त्यापुढे फक्त बनाना हाऊस केळी रोप असं जरी सर्च केलं तरी ते तुम्हाला बघता येईल. आता ही जी केळीची बाग हे शेतकरी जे आहेत ते आहेत जळगाव जिल्ह्यातील तालुका जामनेर आणि जिल्हा आहे तालुका जामनेर आणि गाव आहे जांभूड. हे येथील रवींद्र दशरथ पाटील हे शेतकरी आहेत. म्हणजे जवळजवळ 21 वर्ष आपल्या देशाची सेवा करून सीमेवरती संरक्षण करून गेल्या 2 वर्षानंतर जळगावला येऊन परत स्वतःची शेती इथं त्यांनी डेव्हलप केली आहे. तुम्ही बरोबर आल्यानंतरच केल्या, आधी काही नव्हतं. सर्व्हिसला असताना काही इकडं शेतीचा विषयच नव्हता, दुसरे बघायचे. हा तेच ना. पण तिथून पुढे सगळ्या गोष्टी हे करत आलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचा विषय की काल 18 रुपयांनी इथलं कटिंग सुद्धा एक पालवणी म्हणून किंवा ज्याला सुरुवात म्हणून ती पण झाली. एक 5 टन माल गेलेला आहे. रोपांची संख्या जवळजवळ 3500 ना, 3500 रोपांचा हा बाग आहे. 9.5 ते 10 महिने पूर्ण व्हायच्यात अजून. आणि या सगळ्या 10 महिन्यातलं जे काही प्रयत्न, अडचणी, समस्या, नियोजन जे पण काय आलं त्याची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये सरांशी करणार आहे आपण. सर, तुमचं पूर्ण नाव आणि तुम्ही कुठं कुठं सर्व्हिस केली आणि कधी जॉईन झालं आणि कधी रिटायर झाला तेवढं. माझं नाव रवींद्र दशरथ पाटील. मी 2001 मध्ये BSF मध्ये भरती झालो होतो. 21 वर्ष सर्व्हिस करून रिटायर. अच्छा, 21 वर्ष. मोबाईल सायलेंट करा, 2 मिनिट उचलायचं का, महत्वाचं असेल तर नाही. हा, 21 वर्ष सर्व्हिस केली. मग आता कुठल्या कुठल्या राज्यात केली सुरुवातीला? राजस्थान, J&K, त्याच्यानंतर पश्चिम बंगाल, नॉर्थ ईस्ट मध्ये मणिपूर, मिझोराम. जवळजवळ वरचा सगळा भाग झालाच, काय राहिलंच नाही. बॉर्डरचा जेवढा भाग आहे तेवढा सर्व घेतला. खाली केरळ मध्ये 4 वर्ष, साऊथला पण होतं. एवढं सगळं करून परत आपल्या गावी आलो. आणि इथं जांभूड मध्ये परत. आता एकूण क्षेत्र किती आहे सर आपल्याकडे सगळं स्वतःच? माझं स्वतःचं क्षेत्र 20 एकर. बर. आजच्या दिवशी कुठली कुठली पिकं उभा आहेत त्यात? आजच्या सध्याच्या घडीला केळी, त्याच्यानंतर 5 एकर हरभरा, 1 एकर टरबूज. बर. आणि बाकी क्षेत्रामध्ये आता पाण्यावरती पिकं कपाशी किंवा तूर वगैरे, कपाशी, मका निघून गेली. बर. तर ही जी क्षेत्र आहे ती आता तसं जर बघितलं ना तर प्युअर पूर्ण माळरानावरती बाग फुलवलेली. म्हणजे आता पाण्याचा काय सोर्स आहे एवढ्या बागेला मला काय समजतं नाही. विहीर आहे आणि ट्यूबवेल. काय काय एवढं पुरतंय तेवढं पाणी? तेवढ्यातच ऍडजस्ट केलं. तेवढं म्हणजे बघितलं जमीन तर एकदम खडकाळ जमीन आहे. तशी तर काय म्हणजे असे पाणी धरून ठेवणारे नाही. एकदम माळावरती वारं वादळ आलं तरी सुद्धा भीती आहे. अशा कंडिशन मध्ये सुद्धा एकदम बघा एका लाईन मध्ये घड आहेत. चांगली क्वालिटी आहे. उत्पन्न पण त्याच पट्टीत दिसते. वादा बिदा एकदम ओके. ह्या सगळ्या व्यवस्थापनामध्ये या क्षेत्रात पूर्वी काय होतं सर? याच्या अगोदर कपाशी आणि रब्बी. बर. कपाशी गेल्यावर कसं कसं क्षेत्र तयार केलं सांगा. काय काय केलं? कपाशी झाल्यानंतर नांगरटी केली. त्याच्यानंतर टिलर कल्टिवेटर मारलं. त्याच्यानंतर शेणखत टाकून घेतलं. परत त्याला कल्टिवेटरनं 2 वेळेस पलटी मारली. रोटावेटर मारलं आणि बेड पाडले. बेडवर लागवड केली. मग तुम्ही ज्यावेळेस लागवड केली त्यावेळेस टेम्परेचर तर भरपूर असेल आणि एकदम माळावर. मग काय त्याला संरक्षण कसं केलं? संरक्षण त्याला कॅप लावल्या होत्या. ते क्रॉप कव्हर. क्रॉप कव्हर लावलं होतं. बर. मग टोटल क्रॉप कव्हर लावून इथलं संरक्षण केलं. बरं, सुरुवातीला शेणखताचा वापर आपण ह्यात किती केलाय? याच्यामध्ये 8 ट्रिप जवळजवळ शेणखत टाकलं. 8 2 16 म्हणजे 16 गाड्या टाकल्या थोडक्यात. 16 ट्रिप. तर 16 ट्रिप शेणखत झालं. त्यानंतर भेसळ डोस आतापर्यंत किती दिलेले? 3 वेळेस दिले होते. 3 वेळेस. सोडसाड तर काय 15 दिवसाला चालू असतं. सोडसाड तर ते वॉटर सोलेबल. आणि ह्याच्यावरचे स्प्रे किती झाले? स्प्रे 4 वेळेस 5 वेळेस झाले. आणि कालचा जो माल दिलाय तो काय रेटने दिला? 1800 रुपये. किती? 5 टन दिलं. 5 टन माल. 5 टन माल काल 18 रुपये प्रमाणे कटिंग पण झालाय. 9.5 महिने अजून पूर्ण व्हायच्यात अशा पद्धतीची बाग आहे. एकदम चांगल्या पद्धतीने. हे काय आमच्या रोपामुळे सक्सेस होते अशातला भाग नाही निव्वळ. की बाबा शेतकरी
त्यांचं कष्ट पण त्या पटीतच आहे. आणि कसं म्हणतो आपण त्याला, जे सैनिक असतात त्यांना शिस्तीचं एकदम पालन असतं, म्हणजे एकदम डिसिप्लिन म्हणजे डिसिप्लिन. आता इथं बघितली बागेत तर सगळ्या पद्धतीत एवढ्या मॉडर्न असून पण असं एकदम बाग सुद्धा एकदम डिसिप्लिन मध्ये चाले अशा पद्धतीनं इथलं सगळं व्यवस्थापन सरांनी केलेलं आहे. आणि हे सगळ्या व्यवस्थापनच सर आतापर्यंत हे 2 एकराला आपल्याला खर्च जो आहे ते रोपांचा काय खताचा फवारणीचा औषधांचा किंवा काय मजुरी तरी काय लागलं किती रुपयापर्यंत झाला? 2-2.5 लाख रुपयापर्यंत. 2.5 लाख रुपयापर्यंतचा इथला खर्च आहे. आणि एक अपेक्षित तुम्हाला आता कालचं जे उत्पन्न गेलंय त्यानुसार किती होईल त्या एक रेंज मध्ये अंदाजे रेंज एक अंदाज सांगा. अंदाजे तरी बी 8-9-10 लाख. 10 लाखापर्यंत. 10-1 लाखाची बाग होईल असा अंदाज आहे. कारण सुरुवात त्या पटीत झाली, 5 टन माल गेला त्याच्यावरनं जरी अंदाज पकडला तरी पण समजते की 8-9-10 लाखाची बाग व्हायला काय अजून वाढणारच, कमी नाही, रेट नाही कमी येणार. आता ते वाढतीलच. अशा पद्धतीनं रवींद्र दशरथ पाटील, गाव जांभूड, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव इथले शेतकरी होते आणि माजी सैनिक यांनी हे सगळं इथलं व्यवस्थापन केलं आणि एक चांगल्या पद्धतीची बाग असते काय ते इथं दाखवून दिलेलं आहे. तर अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन शेतकऱ्यासोबत भेटणारच आहे. तोपर्यंत सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद.